मेरे भोलेनाथ जी, शंभुनाथ जी। कोई नहीं है तुझ बिन मेरा, कोई नहीं है तुझ बिन मेरा, रहना साथ जी, तुम रहना साथ जी। मेरे भोलेनाथ जी, शंभुनाथ जी। फोन आहे म्हटलं. हो काय म्हणते? हा हॅलो, हा बोला म्हणलं, काय म्हणताय? अटपली का नाही मला ते तीच काढणं झाली का नाही अजून? हा इथे वाट पाहू राहिलो आम्ही, काही येते काय येते का निरा का झाकटच पाड लागते कुठे गेलं की. हा कुठे अजून अटपलं का नाही मला ते लक्ष्मणचं? झालं का ते तिथीचं बरोबर? झालं ना हो, कधी जेवायला आलो का आम्ही तुमच्यासारखी इथं? मग तर आम्ही आता 9 तारीख काढली. हो 9 आपली एप्रिल, गुढीपाडवा आहे त्या दिवशी. शुभ दिवस आहे, त्या दिवशी लग्न काढा, नाही तर तिथंच नाही निघे. आणि कपडा गिपडा हे ते घ्यायचं रविवारी ठरलेलं आहे, आता 10 तारखेला. ते नावाले का होईना एक तर जुटलं आपल्या गावातलं नाही का. हे बा मी काय म्हणत होतो, आता हे जाऊ दे विषय, ते आता राहू दे आता. तर आता तुम्ही येताना काय करा, उद्या आहे महाशिवरात्री आणि गाडी थांबायला लावतो भानुले. आणि आपलं आलूची परत आहे, हिरव्या मिरची अर्जन आज बरं. हो म्हणजे कसं बायपासवर थांबवून तिथून सामान घेऊन येऊन जाता. मग गावात घेताना गावात येत नाही, करत मला येत नाही का, तिथंच घेताना आता कुठे थांबायला लावता का? म्हणलं बाई आपल्याला थांबाच लागते ना. हे बा हो म्हणा, थांबतो म्हणा. बरोबर ठीक आहे, मग घेऊन येतो. अजून काय आण लागते का मग? हा तेवढंच पाहिजे ना. अजून समजा असं करणं, साबुदाणा शेंगदाणे घेऊन येतो. इथं कसं आहे, साबुदाणा भिजत नाही का बरोबर, जसा पाहिजे तसा भिजत नाही. शहरातून तिथूनच घेऊन येतो. साबुदाणा शेंगदाणे नायलॉन साबुदाणा घेऊन येतो. शेंगदाणे झाल्यानंतर अर्धा डझन केळे पाहिजे बरोबर बायपास, अर्धा डझन केळं, नाही तर मग समजा चिक्कू गिक्कू स्वस्त जे असेल ते घेऊन येतो. तसंच ते अंगूर आहे तर बरं, अंगूर घेऊन ये. अजून काही बाकी लागते का? दही आहे ना? दही आहे? दही नको आणू, दही आहे म्हणलं इथं. मी शांताराम इथे आलेला बसलेला, इथं दही आहे म्हणते ते. तर तू काय करतो, पेंट खजूर आणतो एखादं पाकिट, पाव भऱ्याचं अर्धा पावाचं एक पेंट खजूरचं पाकिट, भगर आणतो पॅकिंगचे आणतो भगर. आणि बाकीचं काही नाही, मग बाकी आहे सगळं आता. हो ये तेवढंच घेऊन ये, बाकीचा काही विषय नाही. हिरव्या मिरच्या नक्की आणतो मला. हां बस तेवढंच. बरोबर आणतो ना, सगळं सांगतो. थांबा तुम्ही, रताळा किलो काढणं होईल ना आपलं? होते रता आहे आपलं, किलो खांड घेऊन येतो. हो शिरा गिरा सगळं होऊन जाते पद्धतशीर. हो या मग लवकर, आता उशीर नका करू, झाकट नका पडवा, निघा तिथून फटकन निघा आता. हो बस आता निघालच ना, मी बाहेर जाऊ सध्या. ओळ खायचं ध्यान आहे फक्त कंदील बुडाले. बरं काय म्हणते पप्पा, घरचे काय म्हणते? मला माणसं सामान आणा म्हणते नाही. आता उद्या आहे महाशिवरात्री, सगळ्याला राहते उपास, म्हणून म्हणलं कसं आता आपल्याला ते फळं गिळ घ्यायच लागते, थांबाच लागते. बरं मग आता हे भानू, मी काय म्हणलं भाऊ, गाडी थांबवतो मला बायपास, जे काय लागते ते सगळ्या जणी आम्ही आता घेतो मी. तिथं मग लक्ष्मण भाऊ तुम्ही घरी उडाले कसं काय करता म्हणलं? नाही मी रामपूरला जेवून राहिलो, कारण की कसं आहे, झुंबर भाऊ मला म्हणलं होतं, म्हणे बा तुमची जर तीत पक्की झाली तर आपल्या सालबर्डीला जायचं म्हणे उद्या. महाशिवरात्री भयानक यात्रा असते मोठी तिथं, 7-8 दिवस असते तिथं. तर म्हणलं मग जायचं बा. तर मग ठीक आहे, म्हणून मग आता रामपूरला येतो मी. उद्या आम्ही सकाळी गाड्या मी भानू आणि आपला मारतीन आपला झुंबर भाऊ चालले जातो. बाबा ते ना बाबा लायना महादेव म्हणते त्याले. बाबा लयच मस्त आहे तिथं, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर आहे ते, सातपुडा पर्वत रांगेत मी. बाबा लय मस्त आहे म्हणलं ते, आम्ही पाहिलं ते. जा म्हणलं, नक्की जाऊ द्या तुम्ही. म्हणून मग म्हणलं रामपूरला जा. आता कसं आपली तिथे पक्की झाली, सगळं पद्धतशीर झालं, आनंद आहे. जा म्हणलं मग आता. हो जा नक्की जा. चला म्हणलं, काढा गाडी, काढा, चला म्हणलं बाबा. बसा चला. जमलं शांतराम फोन लावला तर, नाही तर मग कसं हे राहिलं ते राहिलं, 17 खेप आपल्या चक्रा मारा दुकानात मी. आता फक्त गोडणीमध्ये पाला घ्यायला लागेल, तो आहे ना, बस गोडणीमध्ये पाला दही घेतलंच मी आता. बस झाला, आता उद्याची व्यवस्था लागली आपली. शांताराम भाऊ मी काय म्हणतो, हो ते सालबर्डी कुठे आहे? सालबर्डी राजा आम्हाला ते जात होतं, लक्षात होईल म्हणलं होतं मी. म्हणलं सालबर्डीला जायचं आपल्याला, म्हणलं ती जर पक्की झाली तर कसं काय, म्हणलं किती दूर आहे ते? तुम्ही चालले वाटू द्या. अरे इकडे गावातले कार्यक्रम सोडून तिकडे कुठे चालले बा तुम्ही? हे बा चाटा नका मारू म्हणलं असे. गावात नाही बा आपल्याला बा उसळ शिजवा लागते, बाकीचं किती करावं लागते कामं. तू आजोबा जायचं नाही म्हणलं. हा बा तुम्ही आता तुम्ही निपटून घ्या तिथंच भाऊ, तुम्ही आहे सरपंच आहे, बाकीच्या आता एवढे कधी ना तुम्ही असल्यावर आमचं काय काम आहे? आम्ही काय म्हणजे एखाद्या वक्ती जावं नाही का मला कुठं? हो पण कसं सऱ्या सांगू नको, सगळ्या मोठ्याले सगळे झुंड घेऊन जाशील इकडे कोण करण बाबा. हे बा फक्त तू आणि आपलं म्हणलं लक्ष्मण, तुम्हीच चालले जा गुपचूप, कोण बाकी काही कोणाला सांगू नको. भानू येऊ राहिला ना, भानू येतो म्हणजे ना, भानून मारते ते बी आहे ना, असं आहे ते झाबरू गिबरू चेतेला सांगायचं त्याला सांगतो तुम्ही ना. इकडे आऊत पडते ना का झुंगड्या, तुला नाही ना माहीत, मग काय पोट्टे हाताखाली पाहिजेत ना बा. हे बा तुम्ही 4 जण चालले जा, बाकीच्या काही टच करू नका तुम्ही. बरोबर तू बसत तसं, आता आम्ही 4 जण गुपचूप चालले जातो. पण ते सांगा ते कुठं आहे, ते नाही सांगू राहिले मला. अरे बाबा मोर्शी नाही का रे बा, अमरावतीमधलं मोर्शी जे तालुका आहे तिथून 10 किलोमीटर. मग काय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे ते गाव. हो इतकं खतरनाक आहे रे बाबा ते. लायना महादेव म्हटलं ना, बिलकुल निसर्गरम्य वातावरण, जबरदस्त तिचं अद्भुत चमत्कारच म्हणला मग निसर्गाचा. श्रावण महिन्यात माहित नाही तुले, बापा काय भयानक दर सोमवारी गर्दी असते तिथं. महाशिवरात्रीचा विचार नको, पाय ठेवायला जागा नाही तिथं. बापा लयच गर्दी असते. काय तिचे तलावन, पर्वताच्या रांगा, तिचं शिवलिंग बाबा भुयार तिचा किती खतरनाक आहे ते. पांडव कचेरी, मुक्ताबाईचं मंदिर आहे तिथं, आणि आपलं श्री प्रभू चक्रधर स्वामीचं मंदिर आश्रम. बापा काय मावलं सांग राजा. हत्ती डो आहे, सीता नानी आहे पाहण्यासारखी. जे म्हणलं ते आहे राजा, म्हणजे असं वातावरण आहे तिचं. आसपासच्या अमरावती इलाके तिथं कुठंच असं वातावरण नाही. इतकं प्रसन्न असं, म्हणजे बिलकुल मन प्रसन्न होऊन जाते माणसाचं. आता ते आम्ही मोठ्या महादेवाला गेलो होतो, ते पंचवडीला ते पाहिलं आम्ही. आता हे सातपुड्यात आहे समजा नाही का, असं हे लायना महादेव ते मोठा महादेव, असं 2 शक्तिपीठ आहे नाही का महादेवाचे. बरोबर पाहतो आता हे ते तर पाहिलं म्हणा, हे पाहतो तिकडे तर म्हणलं भयानक गर्दी असते ते. ते तर अशा जाजी शान नाही का, जे तिकडे जात नाही ते इकडे जाते नाही का. चला मग महादेवाचं दर्शन होते. चला मग आता उद्या आम्ही पाहतोच आता. आता मला लक्षावर आले की विषय काढतो द्यायला, पाहतो काय होते.
जा पद्धतशीर जा, लवकर जा फक्त सकाळी. जास्त कसं कुणकुण लागू नका देऊ बाकीच्या आईले. म्हणजे इकडच्या आमच्या कार्यक्रमात जाऊच नका पडू. जा मग ठीक आहे. चला ना गुंबाबाई, तुम्ही काय करता इथं गाडी? कोण नाही तुमच्या गाडीला, कोण हात लावते म्हणला? राहू द्या गाडी इथं, सगळेजण आपण सामान घेऊन येऊ. चला सगळे चालले जाऊ, सगळं सामान घेऊन येत मग. बस तुम्ही इथं, तुम्ही जा, तुम्हाला जे काय लागते ते अर्धा आणि 1 घंटा लावा, पण सगळं सामान घेऊन या तुम्ही. माझ्यासाठी फक्त 1 किलो रताळ्या आणि अर्धा किलो अंगूर, अर्धा किलो शेप घेऊन येतात तेवढे. मानात असेल तेवढं. मग आले असतात काय, बिघडत होतं का तुमचं? बरं चाल म्हणलं, भानू तू चाल मग. आपण तिघं चौघं चाललो. लक्ष्मण तुम्ही जाता म्हणता, धाब्यावर येता म्हणता मग. हो ना, बस गेलो की आलोच मी. 15-20 मिनिटात त्याला सांगून देतो, उद्या धाबा पण ठेवा बा. बस गेलो की आलोच समजा. तुम्ही तोपर्यंत सामान घेऊन घ्या. गुंबा मावशी थांबा मग तुम्ही गाडीत. नाही मी येतो बात आणि यायला जाऊ दे सामान घ्यायला. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं मग. चाल रे भाऊ, भानू चाल म्हणलं तिकडे. पोहा आता काय, चला रताळ्याला दिसते का तिकडे? चला चला. गोड़ म्हणते रताळेवाले 1.25 किलो 50 में. चलो साई भाई अक्का विचार करा पक्का. रताळ्यावर मारा शिक्का. 50 ले 1.25 किलो. चला याले म्हणते माल बिलकुल 1 नंबर. रताळेवाले चला दारव्याचा आणला म्हणते. सडला माल आणि त्याचा निरा बोंड खपून राहिला ते बोलू. अरे म्हणलं हे बा भानू, आपल्या घरचा आहे ना, वावरातले रताळ आहे म्हणलं. भानू, अरे भानू मी आहो ना इकडे. बाबा म्हणलं हे तर मारुती शास्त्री होतो. कसं काय करा म्हणलं बाबा, हे तर रताळी कुरायले तर. बापरे देणगी साहेब तुम्ही आहे का? अरे बापरे, रताळे तुमच्या वावरात आहे का? ना ते गांजरातनी 1 वय टाकली होती म्या. हो मला कसं आहे काम येते महाशिवरात्रीला, पण काही भाव नाही लगायचा हराशीतनी. हो मला जाऊ दे इथंच आता इकून टाका. काय आहेस किती म्हणलं. हो घरचा माल आहे, किती काय भावानं गेला तर काय टेन्शन आहे. घे म्हणलं 1.5 किलो घे, 50 ले जाऊ तिकडे. अरे भाऊ काय लावलं काय म्हणलं तुम्ही मगापासून? घरच्या वारातला आमचा का कंपनीतला आहे का हे? रता आहे का कंपनीतून आणले का म्हणलं आम्ही? मग 1 नंबर माल आहे म्हणलं. आलेलं गिऱ्हाईक कसं काय ओढता तुम्ही? मा गाडीवर आलेत ना ते. मुकाडे ना म्हणलं, शिल्लक बोलू नका तुम्ही. काय हो कोण आहे माहीत आहे का तुम्हाला? आमचे सोयरे आहेत म्हणलं, रामपूरवाले ते. तुम्ही बोलू नका म्हणलं, तुम्ही काम करा इकाचं. घे म्हणलं भानू, चल घे 30 न घे. तू काय का बरोबरी करतं माहिले का सांगू राहिला? 30 न इकू राहिला, 30 न किलो इक म्हणलं का तू? थांब ना तू जरा अर्ध्या घंट्यात तुला नाही उचलायला लावून तू मला म्हणती पुरा बिलकुल. हे पा तू 20 रुपयानं मीच घेणार आहोत, थांबतो. अरे काय शहाण आहे तू नको बोलू म्हणलं मा सांगा. मा बरोबर नाही करू शकत म्हणलं तू. चाल म्हणलं 25 न किलो देऊन राहिले. 25 न 25 घ्या ताई घ्या म्हणलं. 25च लावले आता. मग सोयऱ्या धैर्याचा विचार नका करत जाऊ. इथं आपला फायदा पहा तुम्ही. हो सोयरे कोणाचा फायदा करत नसते आजकाल. घ्या म्हणलं घ्या. 25 न घ्या किलोभर, जाऊ दे तिकडे. बाबा ते आमचे हिवाई होत ना, मग आता आम्हाला त्याच्यापासून घ्यावं लागेल ना. नाही म्हणलं चला बाई शांताबाई तिकडे चला. काय म्हणलं जे लागेल ते घेऊन घ्या. पैसे नाही दिले चालते. हो घ्या, आपलंच आहे शेवटी. जाऊ दे, घरचाच माल आहे. तसं नाही म्हणा, ते कसं तुमचा धंदा आहे शेवटी. पैसे दिलेच पाहिजे ना. नाही तसं काही नाही. तुम्ही असो सोयरे असो काही असो, शेवटी तुम्हाला खर्च आलाच ना. जाऊ द्या 25 लावून देता ना. मग 25 देता ना. काय विषय 25 जाऊ दे. दे आज देण्यात देऊ नको. घ्या म्हणलं घ्या. 20 रुपये म्हणलं. असं आहे आतापर्यंत 50 न किलो विकला त्यानं. मी आल्याबरोबर 50 ले 1.25 किलो म्हणे. हो आता 40 वर आला, आता 30 वर आला, आता 25 म्हणून राहिला आणि आता 20 म्हणते का? अरे म्हणलं राहू दे ना बाबू म्हणलं. पोटापाण्यात धंदा आहे मुकाट्यानं म्हणलं. माही बरोबर नाही करू शकत तू. कास्तकारा माल आहे म्हणलं, घरचा आहे. आम्हाला काय नाही घाटा आम्हाला माहीतच आहे. आमच्या आयुष्यालाच पुरेला घाटा. जाय म्हणलं तिकडे मांड म्हणलं तो धोपटी दे. 5 रुपये कमी झाले तिकडे गेला. साहेब घ्या ना म्हणलं 25 ते घ्या ना. तुम्हाला सांगितलं 25 ना. हे 20 देऊ राहिले ना. मग 20 म्हटलं आता हे नाही बोलत कामाले. हेच घेतो आम्ही, जाऊ दे. ते काय विकते 20 न? आपल्याजवळ आहे ना 20 मग या इकडे घ्या म्हणलं पहिले. 15 नाही म्हणते. 15 ना. चला 15 भिंत. अबे काय 15? अबे 15 हे आमचा 15. या साहेब फक्त 15 रुपये रताय म्हणते. चला गोल्ड रताय, वावरातले रताय. जाऊ द्या ना. हो निरा गोष्टी आहे तुमच्या. 15 देऊ राहिले का तुम्ही सांगा? आत्ता घेतो म्हणलं. तुमचे 3 पोते ते भाजीवरचा जेवढा बी आहे ना पुरा माल उचलतो म्हणलं. देता 15 ना? हा शान. अरे अवकातच नाही ना तुमची कास्तकाराची. आणा 15 ना. आत्ताच घेतो. समजू रे. चल 15 दिला आत्ता. चल घे. चल उचल पुरा 15 बापरे देणगी साहेब फिक्स आणणार या. त्याच्या नाही नको 15 काय देऊ राहिले रे. येस तू आता. चल घे लवकर. मोज म्हणलं किती आहे तर. चल घे. 3 क्विंटल माल आहे आपला. मोजून आणलेला आहे. चल होय म्हणलं बाजून. 3 क्विंटलचे पैसे किती होते? चल कर हिशोब कर आणि चल पैसे घेऊन होय बाजून होईल लवकर. मग कर हिशोब कर लवकर आणि चल होय बाजून होय. चला काढा लवकर. 1500 रुपये क्विंटल ना. 4,500 रुपये चला काढा म्हणलं. चला आणा. जाय लवकर घरून. 4,500 रुपये घेऊन ये. इथं बसून जाय तू. आलो 10 मिनिटात. आलो. चला हो बाजून हा म्हणलं तुम्ही आता. हो मी इकतो काय इक असते. हो बाजून तुमचे पैसे येऊ राहिले. तिथं बसा खुर्चीवर तुम्ही. तिकडे
हो ना, येऊ दे ना त्याला, आमच्या सोयऱ्याला देऊ दे पहिले, मग आता रताय तर देऊ दे. हो झाला ना सौदा, झाला ना. आता कोण मागं काय फिरू राहिले तुम्ही आता? हा, झाला ते विषय तुमचा नाही माल आहे, माया माल आहे. आता पैसे येऊन राहिले 2 मिनिटात. बोला मावशी, किती देऊ तुम्हाला? किती किलो पाहिजे? अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, 3 किलो? सांगा किती देऊ, मोजून सांगा. अरे 1-1 किलो द्या आम्हाला सगळे. हो 1-1 किलो देऊन द्या. चला काळा चिल्लर आहेत ना, 50. हा तेच म्हणलं, 50 रुपये किलो आहे म्हणलं. नाराज वाटते नाही का? अरे भारत राव, अरे काय कसं काय बसला, एकटाच बसला म्हणलं बा, काय विचार करू राहिला? असं आहे म्हणजे माणसानं काय बसावं नाही का म्हणलं ओट्यावर आता. अरे बा स्वयंपाक व्हायचा आहे, बसलो बाहेर जरासा. आता काय त्याच्यात कोणती नाराजी आली आणि काय आली आता? बोला काय साठी होतं, काय होतं? आता तुमची तीच निघाली माहीत झालं मला सगळं. बुडीने सांगितलं मला सगळं काय आहे. काय म्हणता आता? ते सांगायसाठी आला मारती मी याच्यासाठी आलो की म्हणलं उद्या आता झुंबर काय म्हणे आपल्याला सालबर्डीला जायचं आहे बा. आता मारत राहिलं घेऊन घेऊ म्हणे संग. हा भाणे आहे तू आहे, एक गाडी तू एक गाडी आपली. चालते का म्हणलं सांग मग. जा लागेल नाही का? काही ना काही जरासं जय भोलेचं दर्शन घ्यायच लागणार. असं तुम्ही चालले वाटते नाही का? मग गाडी कोणती आहे तुमची? आपली स्कूटी आहे बा, जमणार नाही का म्हणलं तिथपर्यंत? तिकडे जाईल नाही का तिकडे? होते ना बघ. काय 10 किलोमीटर आहे मोर्शीवरून अमरावती जिल्ह्यातनी. मग काय मध्य प्रदेश बॉर्डर आहे ती. लायना महादेव म्हणते त्याला. मग काय मोठा महादेव करायला आपण, हे काय आपल्यासाठी फेकते मारते मग काय काही नको लावतो मारते. आता मोठा महादेव केला तर चढ झाला का त्याच्याने एवढा मोठा? काही लावतो का मारते तू? तुम्ही 2 वर्षच झाले ना गावात. हा त्याच्या आधी जाऊन गेलो आम्ही पोट्टे. मग आता हे झाबऱ्या गिबऱ्या आम्ही सगळे बिलकुल बांध घेऊन गेलो होतो म्हणलं. मग दपडी वाजवत तुम्हाला काय वाटून राहिलं? हा लायना महादेव आपल्यासाठी काहीच नाही, मोठा महादेव चढलेला म्हटलं. मग तुम्हाला कसं म्हणजे गंमतच वाटते काही बी. तर आता 20 पायऱ्या चढले की थकते का मारते नाही का? नाही तसं आहे बरं, आम्हाला माहित आहे बरं. तसं कसं काटक माणूस आहे तू. पण म्हणलं मग काय माहिती आता काय तो पाहिले का मग? हे समजा इकडं माहिती आहे का तुला आपलं लायना महादेवचं सगळं सालबर्डीचं? विचारा ना काय नाही काय आहे तिथं. तर मग 3-4 खेप जाऊन येला ना. मग तिथं माडून गळगा नदीचा संगम आहे तिथं. खरं म्हणजे सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे. आणि दुसरी गोष्ट महानुभव पंथाचे जे आपले श्री चक्रधर स्वामी आहे, त्याचं मस्त मंदिर आहे तिथं. 2 राज्याच्या सीमाचं संस्कृतीचं दर्शन होते तिथं. आणि विशेष म्हणजे आपल्या नदीच्या काठावर राम मंदिर आहे, पश्चिमेला चक्रधर स्वामीचं मंदिर आहे, कृष्णाची मूर्ती लय सुपर आहे तिची. सगळं विचारानं मला सगळं टोटल माहीत आहे बिलकुल. आपलं ते काय म्हणते बा शिवलिंग जे भुयार आहे ना, अरे बाबा काय मावला ते तर लयच खतरनाक आहे. पांडव कचेरी आहे, मुक्ताबाईचं मंदिर आहे, अजून ते हत्ती डो आहे, सीता नानी आहे. अरे सगळं माहीत आहे मला. कुठं किती काय झालं लागते. 700-750 पायऱ्या आहेत म्हणलं. मग ते जे जलाभिषेक आहे ना, पाणी एक थेंब असं त्या बरोबर शिवलिंगावर पडते. सगळं पाहायला आहे ना मी, आम्हाला सगळं माहीत आहे. जाऊ दे मग, मारते सगळंच माहित म्हटल्यावर आपल्याला काही विचारायचं कामच नाही कोणाला नाही का? गाड्या लावल्या की मग समजा गावापासून किती दूर आहे समजा, ते अंतर किती लागेल म्हणलं. चाला लागते हो आपल्या वावरा एवढं. मग काय 3 किलोमीटर त्या गावापासून 3 किलोमीटरपर्यंत जा लागते पैदल. मग पायऱ्या लागते, पायऱ्यावरून आपलं वरे चढा लागते. 165 मीटरवर उंचीवर आहे ते. आणि बिलकुल असं भुयार आहे. आणि भुयारातनी आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होते. ते झालं की मग बाकीचे मंदिर इकडे तिकडे सगळे आपले पाहून घ्यायचे. नदी गिदीचं तिचा आसपासचा एरिया बाबा एकदम निसर्गरम्य झालं. काय आहे त्याचं मोठं विशेष काम? चालता का? जत्रा बी भरते. 8 दिवस जत्रा असते तिथं, माहोल बिलकुल. चला मग आता उद्या सकाळी चालले जाऊ मग नाही का? झाबरू गिबरू सांगून देऊ का सगळ्या पोट्टेले? नाही बाबा लपून चालू ना आपण. मग आता तिकडे ते म्हणलं आपल्या गावात महाशिवरात्रीचा भंडारा नाही का? मग साधारण भाऊ बाकीच्या काही निवडू नको म्हणे, 4 जा म्हणे फुकट तुम्ही. बाकीच्या कसं लिकीज करू गोष्ट. ठीक आहे मग सकाळीच निघायचं आपल्याला. काय माणसाला या झाबरू लिहू दिलं असतं का बिघडलं असतं का म्हणलं? लाऱ्याचे ते आले असते तर काय होतं? इकडे आहोत पडते ना गावात. मग गावात कार्यक्रम आहे, आपल्याला जाऊ देणार नाही, फक्त आपण जाऊ यावेळेस. पुढच्या वेळेस ते जाते. तेच म्हणलं तुझं कसं आहे लग्नाचं जरा कसं झुटून नाही राहिलं का नाही? जरासं मग काही ना काही होईल ना. आशीर्वाद घे तू जरासा. लक्ष्मण भाऊ सगळं झालं, आता त्यानं कबूल केलं म्हणून आता त्याचं काम झालं. तू बी काहीतरी कर, मार्ग निघर एखादा. फिरून विषय इथंच आता सांगा. आता कोणाची सोयरी जुटली मला सांगायला येते. मारत राहा त्याचं जुटलं, मारत राहा यायचं जुटलं. अरे हो जुटू द्या ना बा. जुटलं तर चांगलं होऊन राहिलं ना तुमचं. मी काय अडून राहिलो बाई? माय बी होईल, माय पद्धतशीर होईल. काही ना काही कर्म नसते ते प्रत्येकाचं आपापल्या परीनं. एवढी काय घाई आहे आता? तुम्हाला घाई असेल दुनिया भरायची, होईल त्या म्हणून. जाऊ द्या उद्या जायचं आहे नक्की आहे का सांगा? तपला मारते नाही का मुकडा आला? नाही तसं नाही बरं मारते. कसं ते आला नाही तोड्यात आला माहिती. बरं जाऊ मग उद्या सकाळी. हो पद्धतशीर. हो बाकीच्या काही सांगू नको. लक्ष्मण भाऊ तुम्ही आपलं भारी. ठीक आहे. बुलेटमध्ये पेट्रोल काय टाकायचं टाकून घ्यायचं मला. सकाळी टेन्शन नाही. ठीक आहे मग. मेरे भोलेनाथ जी, शंभुनाथ जी, कोई नहीं है तुझ बिन मेरा, कोई नहीं है तुझ बिन मेरा, रहना साथ जी, तुम रहना साथ जी, मेरे भोलेनाथ जी, शंभुनाथ जी. नड्डे दूर यायचे हो घरी. इतका सांगे मला 700 पायऱ्या चढलो असं झालं तर झालं. अरे मला काय मारता इथं बसल्यानं बरं नाही होणार ना. लोक पोहोचले म्हणलं बरे. भाण्या गेला, ते झुमऱ्या गेला. इथं बसल्याच्या म्हण काय चाल लवकर उठ म्हणलं, बसलो का आता मग चाल लवकर. असं आहे लोकांचं. घरून निघायची घाई, इथं पोहोचल्यावर दर्शन करायची घाई, दर्शन झालं घरी निघायची घाई. अरे येताच कायले म्हणलं तुम्ही इथं? येता कायले येता म्हणलं इथं?
आता इथं डोकं टेकवायला येते माणूस, जरा मन शांत झालं पाहिजे, इथं प्रसन्न वाटते. हे परिसर डबल आता 1 वर्षाशिवाय पाहायला भेटते का आपल्याला, येतो का इकडे? मग जरासं बसलो मी की बा इथचं वातावरण जरासं न्याडू राहिलो, कसं आहे बा, किती निसर्गाची किमया आहे, पहा ना जरा जंगलं हे ते, नदी धबधबे हे ते, आवाज हे ते पक्ष्याचा येते ऐकू आपल्या इकडे. मग म्हणून बसलो मी जरासं, काहीतरी बा म्हणलं पाणी करावं. बसा तुम्ही बी, एवढं काय घाई आपल्याला जाणंच आहे ना, कोण थकलं. मग अशा दलेगाच्यामध्ये 3 खेप जाऊन ये तुम्ही एवढ्या पायऱ्या. तर काय बोलाय मारती नाही का, किती मुजरा आहे, थकलं बरं हे म्हणून बसलं इथं. पण काय म्हणतात नाही, जाऊ दे तिकडे. अबे मारती, आता आपलं शिवलिंग भुयार राहिलं, त्यानंतर अजून बाकीचे लय पाहा लागते म्हणते ना, लय आहे म्हणते इथं. मग आता तू इथंच बसला तर कसं काय होईल म्हणलं आपलं. चला लवकर, चल बस नको, जा तुम्ही पुढे, मी 2 मिनिटं येतो, मला गाणं म्हणायचं मस्त महादेवाचं. हो जा तुम्ही, जा आता. हो मग काय तुम्हाला काय कोणता अनुभव घेता येत नाही निसर्गाचा, जा तुम्ही, जा निघा इथून, जा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे मारती, काय का अलौकिक शांततेचा अनुभव आला का इथं नाही रे? सगळा थकवा निघून जाते, माणसाचं मन असं एकदम प्रसन्न होऊन जाते नाही रे? मला एखादं गाणं म्हणणार मारती, महादेवाचं गाणं येते तुला, म्हणणार काय एखादं? हो मग बरं, ठीक आहे म्हणतो मग. जलमाले आला हो आणि या भगवंता माझ्या अन दारू पायी देवा आगा झाला म्हणे वेळा अन होता म्हणे बापा एकुलता एक गा पैसे द्यावे म्हणे मला अरे पैसे द्यावे म्हणे मला लाता मारे माय बापा लागा बोले बाबा लाता मारे माय बापा लाता मारे माय बापा लागा बोले बाबा लाता मारे माय बापा लाता मारे माय बापा लागा बोले बाबा लाता मारे माय बापा लाता मारे माय बापा लागा बोले बाबा लाता मारे माय बापा चला, दर्शन झालं पद्धतशीर, मस्त गाणंही झालं. पाय म्हणलं भान्या, हे जे आहे ना शिवलिंग, हे भुयारातलं, याच्यावर जे थेंब 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 पाणी पडते जलाभिषेकासारखं, हे एक चमत्कारच म्हणा लागन. हो कधीच बंद नाही झालं बाबू, हे पाणी चालू 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 थेंब 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 थेंब, बिलकुल म्हणजे कसं लयच बा खतरनाक चमत्कार आहे. चला आता घ्या दर्शन, घ्या सगळेजण, आणि चला आता बाहेर. चला. महाराज आता कुठं चालायचं म्हणलं, वरचं दर्शन झालं म्हणलं आता आपलं. इकडे हे ते मंदिर दिसते पांढरवाला, ते काय आहे रे? ते कोणतं मंदिर आहे मारती? ते माहित नाही तुम्हाला? झालं बा, हे पहा ते जे मंदिर आहे का नाही, श्री आपले प्रभू चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक, तर तिथं त्यांचं मस्त असं मंदिर आहे, आश्रम आहे, आणि श्रीकृष्ण भगवानाचं एवढी चांगली मूर्ती आहे तिथं, जबरदस्त, खरोखर पाहण्यालायक आहे बिलकुल. पण मंदिर मस्त आहे, आश्रम मस्त आहे, पद्धतशीर असं म्हणजे करमते माणसाले. चालता तिथं, चला म्हणलं, ससारक्षण केंद्र आहे. हो चला चला. बरंच माहिती आहे का मारते तुला नाही, त्या म्हणून बरंच फिरला वाटते तू नाही. अजून काय आहे इथं, समजा पांडव कचेरी आहे, ते कसं काय? पांडव कचेरी नाही का? हो हो आहे ना, ती बी आहे, फक्त जरासं जंगलात आहे थोडंसं, लोक जात नाही जास्त तिकडे, काही लोकांना माहिती नाही. तिकडे जंगलातली प्राणी गिराणी असते म्हणून. हो तिकडे जाऊ ना आपण, हो तिकडे जाऊ, इकडलं पाहू, सगळंच पाहून घेऊ आपण, काही टेन्शन नाही आता. हो जे तुम्हाला माहिती आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. मुक्ताबाईचं मंदिर आहे आपलं, त्यानंतर हत्तीडो आहे, सीतानानी आहे, सगळं बिलकुल दाखवून देतो तुम्हाला. चला. मारती सर्व साहेब म्हणे आपल्या इथं म्हणे समजा एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं मंदिर आहे म्हणते, ते बी आहे का इथं? हो ते महायज्ञ केला होता म्हणते, आपलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथं आले होते का नाही, त्याने इथं महायज्ञ केला. त्यानंतर इथं एक असं सुंदर असं देखणं मंदिर आहे इथं, मस्त मंदिर आहे ते. हो का, बरोबर. चला मग दाखव काही आता, तो आम्हाला घ्यायला लागला मला नाही का? चाल मग, चल. मारती खरे बाबा, किती मोठा आहे रे परिसर. बाबा हे काय राजवाड होता, काय होतं काय रे म्हणले मारती? अभि हेच तर पांडव कचेरी आहे, हेच तर दाखवायला आणलं तुम्हाला. हे जे आहे का नाही, आपलं महाभारत तर पाहिलंच असेल ना. तेच म्हणलं, सगळ्यांनाच पाहिलं जवळपास. आपण आता महाभारतात पाहिलं, ज्यावेळेस आता पांडव
अज्ञातवासात होती. तर त्यावेळेस त्याने इथं वास्तव्य केलं होतं. इथं त्याचे पाऊलखुणा आहे असं सांगितलं जाते. असा आहे याचा इतिहास. बराच इतिहास इथं आहे बाबा. मग काय सगळं पौराणिक ठिकाण आहे. चला पाहून घ्या. किती मोठा परिसर आहे. बिलकुल अशा आखीव रेखीव अशा मूर्त्या, त्याच्यावर नक्षीकाम हे ते पाहून घ्या ना. किती खाम गिम असे नक्षीदार आहे. तर पाहून घ्या पूर्ण. अरे का मारते बरं कमाल आहे रे. एवढा मोठा परिसर आणि आजूबाजूला वेळा भीतीचा काय बाबा 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 काही बांधलं सर बा कसंच काय असं म्हणलं हे. जाऊ दे बा आपल्या पायऱ्या बांधल्या नाही होत. घरकुल बांधतो म्हणलं तर बा इकडे तिकडे पाहा लागते सर. बरं चल बा मारती दाखवून ते सगळं आता लोकांना दाखवू आणि आम्हाला दाखवा. चल मग चल. चला पाहू आता व्हिडिओच्या माध्यमातून कसं आहे ते सगळं. तर जेवढं शक्य झालं तेवढं दाखवतो आम्ही. आणि तुम्हाला जर खरोखर यायचं असेल इथं तर नक्की या. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामधील तालुका मुलतई इथे हे ठिकाण आहे. आणि आपल्या जे मोर्शी आहे अमरावतीमधलं तिथून 10 किलोमीटर आहे. आणि खरोखर असे निसर्गरम्य वातावरण आहे. पौराणिक ठिकाण आहे. आणि या ठिकाणी जरूर या आपल्या मन शांतीसाठी. ठीक आहे आता पुढचा पहा व्हिडिओ. ठीक आहे धन्यवाद.